नमस्कार। आज ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र टीम राळेगण सिद्धी या ठिकाणी आलेले आहे। भारत देशाला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा लागू करण्यामध्ये किंवा हा कायदा मिळवून देण्यामध्ये सर्वात जास्त मोठे योगदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे साहेब। या देशात 15 जून 2005 रोजी माहिती अधिकार कायदा लागू झाला। प्रशासनात पारदर्शकता निर्माण व्हावी, प्रजा ही राजा आहे आणि राजाला माहिती मिळवण्याचा अधिकार 15 जून 2005 पासून या देशात लागू झाला। नुकतंच शासनाने 12 जून 2026 रोजी एक परिपत्रक काढून माहितीचा अधिकार नियम 2026 हे जारी करून माहिती अधिकार कायद्यावर एक हल्ला केला आहे। माहिती अधिकार कायदा हा धोकादायक वळणावर आणलेला आहे आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यामध्ये यामध्ये नाराजी निर्माण झाली आहे। शासनाने या नियम करताना एकतर्फी निर्णय घेतलेला आहे। एकच बाजू लक्षात घेऊन शासनाने हा आदेश पारित केलेला आहे। यामुळे आमच्या सारख्या प्रामाणिक माहिती अधिकार कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय दूर होण्यासाठी या काढलेल्या नियमात ज्या त्रुटी आहेत त्या आम्ही ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे साहेब यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत। दिवसेंदिवस माहिती अधिकार कायदा कमकुवत करण्याचं काम शासनाचं चालू आहे आणि शासनाचा हाच उद्देश आहे की नागरिकांना माहिती मिळाली नाही पाहिजे। माहितीपासून नागरिकांना कसं वंचित ठेवलं जाईल, माहितीचा अधिकार कायदा कसा कमकुवत केला जाईल आणि माहिती अधिकार अर्ज करणारे नागरिक आणि कार्यकर्ते कार्यालयापासून कसे दूर ठेवले जातील हा प्रयत्न शासनाने चालू केलेला आहे। पण संविधानाच्या कलम 19 मध्ये असं म्हटलेलं आहे की हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे आणि माहिती अधिकार कायद्याचा जन्म अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून झालेला आहे। नागरिकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आणण्याचा अधिकार शासनाला दिलेला नाही। आम्ही सर्व माहिती अधिकार कार्यकर्ते संघटित होऊन सांगतो की माहिती अधिकार कायदा 21 वर्षाचा झालेला आहे आणि तो अजून 501 वर्षाचा होईपर्यंत आम्ही कायद्याला गालबोट लागू देणार नाही। कायदा जिवंत राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। शासनाने पूर्वी हा कायदा लागू झाल्यापासून जे 10 रुपयाचं शुल्क होते या नवीन नियमानुसार आता 30 रुपये शुल्क केलेलं आहे। त्याचप्रमाणे प्रथम अपिलासाठी 50 रुपये शुल्क आकारण्याचं ठरवलेलं आहे आणि द्वितीय अपिलासाठी 100 रुपये शुल्क आकारण्याचं शासनाने ठरवलेलं आहे। म्हणजे शासनाचा हा उद्देश माहिती देण्याचा नसून पैसे कमवण्याचा हा एक गोपनीय व्यवसाय तयार केलेला आहे। कायदा तयार झाल्यावर कायद्याचा मूळ उद्देश भ्रष्टाचार हा बाहेर आला पाहिजे, शासकीय कार्यालयात पारदर्शकता निर्माण झाली पाहिजे आणि शासकीय यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी हा कायदा आलेला आहे। प्रजा ही राजा आहे आणि या राजाच्या करातून या देशाचा कारभार चालतो, म्हणून या देशाला हा कायदा मिळालेला आहे। परंतु शासनाने हा व्यवसाय केलेला आहे, दर वाढवून नागरिकांना माहितीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच आता या नवीन नियमानुसार अर्जदाराला आपलं एक साक्षांकित ओळखपत्र, एक ID द्यावं लागणार आहे आणि यातून अर्जदाराच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। ही जबाबदारी शासन घेणार आहे का? शासनाने ते कळवलेलं नाही। वैयक्तिक माहिती टाळण्याचा सल्ला जनमाहिती अधिकाऱ्याला दिलेला आहे। तसेच माहितीसाठी आता सुरुवातीला 2 रुपये प्रति पान होतं, जे बाहेर झेरॉक्सलाही 2 रुपये लागतात, पण शासनाने आता A4 कागदासाठी 5 रुपये शुल्क आकारण्याचं ठरवलेलं आहे। मग हे वरचे 3 रुपये कोणाच्या खिशात कोणाच्या घशात जाणार आहे याचा शासनाने विचार करावा। तसेच माहिती अवलोकनासाठी सुरुवातीला 1 तास फ्री होता, आताही 1 तास फ्री आहे। त्यानंतर प्रत्येक 15 मिनिटाला 5 रुपये होते, आता त्यानंतरच्या तासाला 50 रुपये हे शुल्क आकारलेलं आहे। त्यानंतर टपाल शुल्कही शासनाने आता 50 रुपये निर्धारित केलेलं आहे
आणि यामुळे सर्वसामान्य व्यक्ती माहितीपासून वंचित राहणार आहे. जर अर्जदाराने अर्जासोबत आपले ओळखपत्र जोडले नाही तर तो अर्ज बाद करण्याचा अधिकार जनमाहिती अधिकाऱ्याला दिलेला आहे आणि यामुळे माहितीपासून नागरिक वंचित राहू शकतात. त्यानंतर शासनाने पुढे असंही म्हटलेलं आहे, जर वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर ती माहिती प्रकाशित केलेली असेल तर जनमाहिती अधिकाऱ्याला ती माहिती देण्याचं बंधन असणार नाही. शासनाला माझी विनंती आहे की आज देशामध्ये शिक्षणाची काय अवस्था आहे. जो नागरिक शिकला नाही, ज्याचं शिक्षण झालं नाही, त्याला तुम्ही माहिती देणार नाही का? ज्याला वेबसाईट हाताळता येत नाही, जो वेबसाईट वाचू शकत नाही, त्याला तुम्ही माहिती देणार नाही का? अनेक जनमाहिती अधिकारी फक्त माहिती वेबसाईटवर आहेत हे कारण करून अर्जदाराला पळवून लावतील आणि माहिती नाकारतील. प्रत्येक नागरिकाला माहिती मिळण्याचा अधिकार आहे. कलम 3 मध्ये असं म्हटलेलं आहे, प्रत्येक नागरिकाला माहितीचा अधिकार आहे आणि शासन हे वेबसाईटवर माहिती आहे म्हणून माहिती टाळू शकत नाही. कायदा लागू होऊन 21 वर्ष झाले आहेत, आजही कलम 4चं प्रगटीकरण अनेक कार्यालयाकडून होत नाही. अनेक कार्यालय आपल्याकडील माहिती ही वेबसाईटवर टाकत नाहीत आणि त्यामुळे आजही 21 वर्षानंतर माहिती अधिकार कायद्याची दुरावस्था झालेली आहे. अर्जदाराला न्याय मिळत नाही. द्वितीय अपिलामध्ये माहिती आयोग अर्जदाराचं म्हणणं ऐकून घेत नाही. द्वितीय अपिलामध्ये जनमाहिती अधिकाऱ्याला दंड होत नाही. द्वितीय अपिलामध्ये अर्जदाराची वस्तुस्थिती सत्यता तपासून पाहिली जात नाही. द्वितीय अपिलामध्ये माहिती आयोग आज फक्त शासकीय अधिकारी, जनमाहिती अधिकारी, प्रथम अपील अधिकारी यांच्या बाजूने निर्णय देत आहे. सामाजिक कार्यकर्ते आपल्या तन मन धनाने, आपल्या शक्तीने, स्वखर्चाने हे माहिती अधिकाराचं काम करतात. देशाच्या तिजोरीचं संरक्षण करणं हे माहिती अधिकाऱ्याचं काम आहे आणि ते माहिती अधिकार कार्यकर्ते करतात. आणि या माहिती अधिकार कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रकार शासनाने केलेला आहे आणि शासनाचा हा उद्देश आहे की शुल्क वाढवलं, दर वाढवलं की हे अर्जदार कमी होतील. जर शासनाला शुल्क वाढवायचंय, जर शासनाला दर वाढवायचा आहे तर शासनाने आपल्या सर्व यंत्रणेत पारदर्शकता निर्माण करावी. कायद्याचा मूळ उद्देश सर्वसामान्य नागरिकाने माहिती अधिकार अर्ज करण्याची वेळ येऊ नये अशी यंत्रणा केलेली आहे. कायदा लागू झाल्यापासून 120 दिवसात सार्वजनिक प्राधिकरणाने आपल्याकडील माहिती सुमोटोने, स्वप्रेरणेने वेबसाईटवर खुली करणं बंधनकारक होतं. आजही अनेक शासकीय कार्यालयात जीमेल आयडीचा वापर होतो. आजही अनेक कार्यालयात जीमेल काम करतो. मग शासकीय यंत्रणा NIC वर का आली नाही? शासनाने आपले सर्व अभिलेख NIC च्या वेबसाईटवर का टाकले नाहीत? आजही ग्रामपंचायत मध्ये वेबसाईट नाही, आजही जिल्हा परिषदला वेबसाईट नाही आणि यामुळे सर्वसामान्य नागरिक माहितीपासून वंचित होत आहे. त्याच प्रकारे द्वितीय अपिलामध्ये जर अर्जदाराने अपील मागे घेतले आणि द्वितीय अपील अधिकाऱ्याने, माहिती आयोगाने सुनावणीची नोटीस जर जारी केलेली असेल आणि त्यानंतर जर अर्जदाराने अपील मागे घेण्याची विनंती केली तर राज्य माहिती आयोग त्याच्यावर संसाधने व खर्च वाया घालवल्याबद्दल अपीलकर्त्याला दंड लावू शकतो, म्हणजे त्याच्याकडून पैसा वसूल करू शकतो. अशा प्रकारे शासनाने माहिती अधिकार कायद्याचा महाराष्ट्रात खून केलेला आहे आणि या खुनाचे मारेकरी महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री, सचिव, राज्यपाल आणि जे आमदार आम्ही आज या महाराष्ट्रात निवडून दिलेले आहेत, जे विधान भवनात बसलेले आहेत. आमच्या कष्टाचं, आमच्या हक्काचं मत आम्ही त्यांना दिलेलं आहे. आमचं मत त्यांनी वाया घातलेलं आहे. आमच्या मताचा त्यांनी अपमान केलेला आहे. आमचं मत त्यांनी झुगारून लावलेलं आहे. जो आमदार आमच्या हक्कासाठी, आमच्या न्यायासाठी व आमच्या प्रगतीसाठी लढू शकत नाही, जो आमदार आमच्या विचारासाठी, आमच्या माहिती अधिकार कायद्यासाठी आवाज उठवू शकत नाही, तो आमदार आमच्या महाराष्ट्रात आम्हाला नको आहे. आजचा मुख्यमंत्री, आजचा सचिव, आजचे राज्यपाल आणि आजचे आमदार हे आमचे सेवक आहेत. आज महाराष्ट्रात प्रत्येक माहिती अधिकार कार्यकर्ता हळहळला आहे. आम्हाला दर वाढवल्याचं दुःख नाही,
आम्हाला शुल्क वाढवल्याचं दुःख नाही, पण आजही 21 वर्षानंतरही माहिती अधिकार कार्यकर्त्याची जी हेळसांड चालू आहे, वारंवार अर्ज करूनही माहिती दिली जात नाही, वारंवार चक्रा मारूनही माहिती पुरवली जात नाही. अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा खून होतोय, त्यांच्यावर हल्ला होतोय आणि माहिती अधिकार कार्यकर्ते संपवले जात आहे. शासनाने याची दखल घ्यावी. 30 रुपये काय तुम्ही 3000 रुपये शुल्क करा, पण प्रशासनात पारदर्शकता निर्माण करा. तुमच्या 30 रुपये